नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शारदा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी ब्रह्मानंद शिंदे तुमचं मनापासून स्वागत करतो. या लेक्चरमध्ये आपण जानेवारी 2026 मधील एक महत्त्वाची घटना पाहणार आहोत. ती आहे बजाज पुणे ग्रँड टूर. आपल्या सभोवतीच घडताना दिसते आपल्याला घटना. तर 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये ही टूर पार पडत आहे. याचे गुडविल अँबॅसेडर किंवा सदिच्छा दूत म्हणून महेंद्रसिंग धोनी, ज्यांना आपण कॅप्टन कूल या नावानेही ओळखतो, हे आहेत. तर याबद्दल आपण अधिक माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात घेऊयात. यातील पहिला प्रश्न खालील विधानांचा विचार करून आपल्याला उत्तर द्यायचं आहे. पहिलं विधान आहे, पुणे ग्रँड टूर 2026 ही भारतातील पहिली अशा प्रकारची सायकलिंग स्पर्धा आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची भारतात होणारी पहिली स्पर्धा आहे. दुसरं वाक्य आहे, या स्पर्धेचे आयोजन पुणे जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. आणि तिसरा ऑप्शन आहे, स्पर्धेचा मुख्य मार्ग 437 किलोमीटरचा असून ती 4 टप्प्यात विभागली गेलेली आहे. तर ही तीनही विधाने याबाबत बरोबर आहेत आणि याचं योग्य उत्तर सी म्हणजे 1, 2 आणि 3 तीनही विधाने बरोबर आहेत हे आहे. याबद्दल अधिकची माहिती आपण पाहूयात. तर बजाज पुणे ग्रँड टूर याचे मुख्य आयोजक किंवा प्रायोजक हे बजाज कंपनी आहे आणि याचं स्वरूप भारतातील पहिली जागतिक दर्जाची ही सायकलिंग स्पर्धा आहे, म्हणून ती खूप महत्वाची आहे. पहिलं वगैरे जे काही असतं ते एमपीएससी एक्झामला विचारलं जात आहे. आणि याचे आयोजक पुणे जिल्हा प्रशासन किंवा डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन आहे. तर यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या टूरचं नियोजन पाहत आहेत. जर प्रश्न विचारला तर दोन्हीही महानगरपालिका काय करतायत, याचं नियोजन पाहत आहेत. आणि मुख्य प्रायोजक कोण आहे, तर बजाज आहे. तर पुण्यातच का, तर पुण्याचं काय महत्व आहे या घटनेमध्ये हे आपण पाहूयात. तर पुण्याला सिटी ऑफ सायकल्स ही त्याची जुनी ओळख आहे, ती पुन्हा मिळवून देणं हे या टूरचं वन ऑफ द उद्देश आहे. तर पुण्यालाच गेटवे ऑफ द डेक्कन प्लॅटू असंही म्हटलं जातं, म्हणजे सिटी ऑफ सायकल्स, गेटवे ऑफ द डेक्कन प्लॅटू, तसेच ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असेही पुण्याला म्हटलं जातं. हे तीनही गोष्टी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत. ह्या टूरमध्ये एकूण अंतर जे आहे, जे सायकलिस्ट पार करणार आहेत, ते 437 किलोमीटर एवढं आहे. आणि ही स्पर्धा एकूण 4 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. आणि यातील जे काही स्पर्धक आहेत त्यांना काही वैद्यकीय सुविधा वगैरे लागलं तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सुविधाही आहेत. त्यांच्यासाठी 50 पिट स्टॉप्स तयार करण्यात आलेले आहेत. मुख्य उद्देश पर्यटनाला प्रोत्साहन देणे, शाश्वतता, पर्यावरणपूरक वाहतूक हे आहेत. तसेच आपण पाहिलं की पुण्याला सिटी ऑफ सायकल्स हा दर्जा पुन्हा मिळवून देण्याचे सुद्धा यामध्ये उद्दिष्ट आहे. तर याचं जे काही प्रक्षेपण आहे, ब्रॉडकास्ट जर तुम्हाला विचारलं गेलं तर जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट हे याचे प्रक्षेपण करणार आहेत. या स्पर्धेतील विजेते आपण पाहूयात. न्यूझीलंडचा लुक मडवे याने ही जी काही ओव्हरऑल चॅम्पियनशिप आहे ती जिंकलेली आहे. त्याचसोबत याचा जर पॉइंट टेबल पाहिलात तर त्याची ग्रीन जर्सी सुद्धा त्याने जिंकली आहे. आणि या विजेत्याला असलेली ओव्हरऑलची जी काही येलो जर्सी आहे ती सुद्धा लुक मडवेलाच मिळालेली आहे. येलो जर्सी सोबत ग्रीन जर्सी त्यालाच मिळाली आहे. त्याची टीम आहे लिनिंग स्टार. टीम चायनाची आहे, पण हा जो खेळाडू आहे तो न्यूझीलंडचा आहे. यातील बाकीचे विजेते पाहूयात. तर यातील किंग ऑफ द माउंटन हा जो काही किताब आहे तो क्लेमेंट ॲलेनो स्पेन याला मिळालेला आहे. त्यानंतर बेस्ट एशियन रायडर म्हणजे आशियातील बेस्ट असं जर काढलं तर तो जंबल जाम्स सैन बायर याला मिळालेला आहे. नाव अगदीच कठीण आहे लक्षात ठेवायला. पुढचा पुरस्कार आहे बेस्ट यंग रायडर म्हणजे जो काही युवा आहे अंडर 23 वर्षाच्या खालचा जो युवा आहे त्यातील विजेता आहे नेदरलँडचा विगो टिझसेन. त्यानंतर बेस्ट इंडियन म्हणजे भारतीय जर विजेता ठरवलं गेलं तर तो बेस्ट इंडियन रायडर आहे हर्षवीर सिंग सेखो. आणि ओव्हरऑल जर टीम पाहिली तर यात अव्वल राहिलेली आहे ती लिनिंग स्टार ही टीम, जी की चायनाची आहे. अशा पद्धतीने यातील सर्व काही महत्वाचे टायटल कोणाला मिळालेत, किताब कोणाला मिळालेत हे आपण पाहिलेत. परीक्षेच्या अँगलने जर आपण पाहिलं तर यात तुम्हाला ही जी काही चॅम्पियनशिप आहे याचा विनर कोण आहे असं विचारलं जाऊ शकतं, जो की लुक मोडवे आहे. त्यासोबत त्याला कुठली जर्सी मिळाली हेही विचारलं जाऊ शकतं, येलो जर्सी
आणि असाही प्रश्न फॉर्म होऊ शकते की तुला येलो जर्सी मिळाली आहे आणि ग्रीन जर्सी मिळाली आहे, तर दोन्ही मिळालेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. तसे त्याची टीम विचारली जाऊ शकते. त्याची टीम आहे लिनिंग स्टार चायना. यासोबत यातील महत्वाचं बीट आहे ते म्हणजे बेस्ट इंडियन रायडर कुठला. तर यातील जर नावं आपण वाचली तर हर्षवीर सिंग सेखो हे एकच आपल्याला इंडियन वाटतं. ते जर नाव दिलं तर तुम्हाला हे ओळखणं खूप सोपं आहे. आणि यावर जर चारही नावं देऊन त्यांच्या जोड्या लावा असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. या अनुषंगाने ही जी काही महत्वाची नावं आहेत त्यांच्या जर्सी आहेत आणि टीम हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.